तर अगं मी का मारेन तुला? काय मिळणार आहे मला तुला मारून? हो, तू मारशील मला? मी तुला खूप घालून पाडून बोलते ना, तुझा अपमान करते सतत, म्हणून तुला राग येत असणार आणि म्हणून तू मला मारणार आहेस. तर मी असं काही करणार नाही. तुझा गैरसमज झालाय ग. नाही मधुरा, प्लीज असं करू नको. मी सगळं तुझं ऐकेन, तू म्हणशील तसंच वागेन, पण प्लीज मला मारू नको, मला मारू नको प्लीज. तर माझा हात सोड. ऐक ना, मला मारू नको. तर अगं सोड, नाही मारणार आहे मी तुला. मारू नको मधुरा. हे बघ, मी नाही मारणार आहे तुला. माझा हात सोड ना तू. नाही, ऐक ना माझं, मला मारू नको. अगं कळत नाहीये का तुला? वेडी झाली आहेस का तू? वेडी करेक्ट. तू मला वेड म्हणून सिद्ध करणार आणि मला मारून टाकणार. असंच वागशील तू. हो, मला माहितीये तू मला वेड. नाही, मारेकऱ्यांना फोन करतेस ना मला मारण्यासाठी? नाही, मी फोन नाही देणार. तू बोलवशील त्यांना आणि तुम्ही मला मारून टाकाल. तर मी कोणालाही बोलावणार नाहीये. मला माझा फोन दे. नाही, तू खोटं बोलतेस. तू त्यांना बोलवणार, तुम्ही सगळे मिळून मला मारून टाकणार. नाही, मला खूप भीती वाटते. नाही तर मला माझा फोन हवाय. नाही, मी नाही देऊ शकत. नाही, मला मारायचं नाही. मी नाही. तर फोन दे. नाही देणार मला. तर फोन दे. तुला मला मारायचंय ना? त्याआधी मीच तुला मारते, कायमचं संपवते. काय झालंय राजेश? अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? लवकर सांग. मी आता त्या आदित्यच्या केबिन मध्ये होतो. आम्ही बोलत असताना आदित्यला एक फोन आला आणि तो एकदम चिडलाच. का? त्याला फोनवरती समोरच्या माणसाने सांगितलं की ते रत्नेंच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना, ते सोलकडी नावाच्या कंपनीला मिळालंय. हो. नंतर त्याने मला विचारलं की कुठून आली ही सोलकडी कंपनी आणि असं कसं त्या नवीन कंपनीला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तो मला म्हणाला की हे मी होऊ देणार नाही म्हणून. अरे बापरे, मग आता काय करायचं रे आपण? तेच ना, मला जाम टेन्शन आलंय. आता त्याने त्या सोलकडी बद्दल माहिती काढायला सांगितली तर? असं झालं ना तर आपण खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसू. नाही, तो काही असे माहिती वगैरे काढणार नाही. नाही, त्याने आत्ताच केंकरे आणि अष्टपुत्र्यांना आत बोलवलंय. म्हणजे तो त्यांना सांगणार आहे माहिती काढायला. पण आदित्य हे करूही शकतो. अशा बातम्यांना मार्केटमध्ये फार दिवस लपून नाही राहत, लगेच लीक होतात. पण कशा? वहिनी, त्याने मार्केटमध्ये स्वतःची माणसं पेरली असणार, त्यांच्याकडून माहिती मिळाली असणार त्याला लगेच. हे बघा, हे सगळं ना खूप डेंजर आहे. असं झालं तर काय करणार आपण आता? नाही, त्याला काही कळणार नाही. आणि जरी त्याला कुठलीही माहिती कळली तरी त्याला जे कळेल ना ते सगळं खोटं असेल. म्हणजे खोटं? तसं काय? वहिनी, जशा आपल्या काही गोष्टी साध्य करण्यासाठी आपण राजेशला आदित्यचा राज बनवलंय, त्याचा खास बनवलंय, तसंच सोलकडीच्या गोष्टी साध्य करण्यासाठी मीरा आणि वासू कोणीतरी वेगळे असते. हो, म्हणजे नाव आणि लुक चेंज. अच्छा, म्हणजे ते फिल्म मध्ये असतो ना डबल रोल, तसं एकदम मज्जा. येस, आपण सुद्धा डबल रोल करायचं. येस. येस काय येस? हे कसं सहज शक्य होणार आहे का? होईल. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो तीनों, अमर अकबर मीरा ताई. मधुरा, दार उघड. दार उघड मधुरा, मी तुला शेवटचं सांगतेय. मधुरा, दार उघड. मधुरा, दार उघड.
मधुरा, आज मी तुला संपवणार आहे, मारून टाकणार आहे तुला मी. दार उघड. मधुरा, मधुरा, दार उघड. चल ना वासू. मधुरा, हे सगळं कसं घडलं बोला. सर आम्हाला पण आत्ताच कळतंय हे सगळं. याचा अर्थ तुमचं कामात लक्ष नाहीये केंकरे. एक काम आपल्या कंपनीच्या हातून निघून जाते आणि तुम्हाला माहितच नाहीये. सॉरी सर. हो, सॉरी बोलून ते काम आपल्याला परत मिळणार आहे का? काय अष्टपुत्रे, हा? नाही सर. नंदी बैलासारखी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देऊ नका अष्टपुत्रे. अहो, ही सोलकडी नावाची कंपनी आली कुठून अचानक मार्केटमध्ये? सर आम्हालाही नाही माहित. म्हणजे आम्ही सुद्धा पहिल्यांदाच ऐकतो या कंपनीचं नाव. मग काय? मला सांगा, मार्केटमध्ये नवीन काय येत आहे, काय हालचाली सुरू आहेत, हे सगळं अपडेट ठेवण्याचं काम कुणाचं आहे? सर माझं. मग ते कोणी करायचं? कोणी करायचं? तुम्ही का मी? मीच. मी काय मी? याचा अर्थ तुम्ही तुमचं काम नीट करत नाही आहात ना केंकरे. लक्ष नाहीये तुमच्या कामात. नाही सर, बघतो मी सगळं. पण सर या कंपनीचं नाव मी कधी ऐकलंच नव्हतं. हे माहिती आहे ना तुम्हाला? मग लक्ष कुठे आहे? हा, लक्ष कुठे आहे? हे बघा, तुम्हाला जमत नसेल ना तसं सांगा. मी दुसरा माणूस बघतो या कामासाठी. अहो सर, नको सर. म्हणजे माझं चुकलंच, पण मी या पुढे करेल सगळं व्यवस्थित. करावंच लागेल तुम्हाला. हे बघा, दोघांनी ना वाटेल ते करा, पण हे रत्नांचं कॉन्ट्रॅक्ट मला हवंय, काही करून. हो सर. हे बघा, तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता बजेट तयार करा, कॉस्ट कटिंग करा, कमीत कमी बजेटमध्ये आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊ. पण आपला फायदा झाला पाहिजे. कामगारांशी बोला, फूड्सवाल्यांशी बोला, काहीही करा, पण मला हे कॉन्ट्रॅक्ट हवंय, बास. हो सर. हो सर, आम्ही करतो हे काम. सर आत येऊ का? हे घ्या केंकरे साहेब, चहा घ्या. मला मी नव्हता मागवला चहा. तुम्हीच मागवला होता. घ्या, लाजता काय सरांसमोर? अरे खरंच नव्हता मागवला मी. घ्या होय, घाबरू नका. घ्या. कधी? नाही मी 3-4 तासात पोहोचतोय. हो, लगेच पोहोचतो. पण प्लीज तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, प्लीज प्लीज प्लीज. हो, मी लगेच पोहोचतो. ओके. हा. सर हे घ्या चहा, तुमच्यासाठी पण आणलाय. नाही, मला नकोय. मला अर्जंट नाशिकला निघावं लागतंय. तू ऑफिसकडे लक्ष दे, मी तुला फोन करेनच. हो सर. आणि तुम्ही दोघांनी काय वाटेल ते करा, पण मला हे कॉन्ट्रॅक्ट हवंय. ओके. हो सर. हो सर, आम्ही करतो ते काम. मी निघतो. हॅलो. काय नाही, ते जरा धूळ साचली होती ना. हो ना अष्टपत्रे मॅडम? तुम्ही जरा शांत व्हा. केंकरे, या आदित्य सरांची उद्या शुगर जरी वाढली ना तरी आपल्यालाच विचारतील, का वाढली माझी शुगर? लक्ष कुठे असतं तुमचं? तुम्ही हसताय केंकरे. तुम्हीच करा आता सगळं बजेट. अहो नाही, म्हणजे तुमची चिडचिड होणं साहजिकच आहे. हो, माझी झालीच की. होणार नाही तर काय? त्या रत्नेंच्या लग्नांचा कॉन्ट्रॅक्ट सोलकडीला मिळाला, आपली काय चूक आहे याच्यात? तुम्ही शांत व्हा जरा.
आणि हळू बोला. भिंतींना पण कान असतात. भिंतींचं सोडाव, त्या ऐकणारा जो मेन पिलर आहे तो गेलाय ना, मग काय. अहो पण आपल्या ऑफिस मधल्यांपैकी जर त्यांना कोणी सांगितलं मग? एक राजेश सोडला ना तर मला नाही असं वाटत की या ऑफिसमध्ये कुणालाही वाटतं आदित्य सरांचं भलं व्हावं म्हणून. हो, पण उगाच रिस्क कशाला? म्हणजे आपल्याला कामावून काढलं तर? एक तर उद्या माझी बायकोची. केंकरे, मला माहितीये तुमच्या बायकोची डिलिव्हरी आहे, तुमच्या बाळाचं भविष्य आहे, त्याच्या शाळेचा खर्च आहे, महागाई किती वाढली आहे, सगळं माहितीये मला. अहो, जरा हळू बोला ना. अहो पण तुमचं वेगळ्याच काहीतरी मुद्दे असतात नेहमी, आणि मग सगळं झाल्यानंतर विचारता रामाची सीता कोण म्हणून. बायको. एवढा काय बुद्धू नाहीये मी. इथं सगळ्यांनाच कळतं रामायण काय आहे ते. अहो माझी बायको आहे ना, रोज रामायण वाचते. ते आमचं होणारं बाळ आहे ना, राम किंवा सीता सारखं व्हावं म्हणून. म्हणजे परत वनवास आहेच त्याच्या नशिबी. काय? हे बघा, परत तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर आलात. रत्नेंचं काय करायचं हा मुद्दा आहे. कोण रत्ने? केंकरे, रामाची सीता कोण? अहो रत्ने, आदित्य सरांचं बीपी ज्याने वाढवलंय तो. मग आदित्य सरांनी आपलं बीपी नाही का वाढवलं? आठवला का रत्ने? हा आठवलं. हा, काय करायचं? आपण एक काम करू. ते लग्न मंडपवाले ना, त्यांना फोन करून विचारूया की सोलकडीने कसं डील केलंय ते. तेव्हाच आपल्याला आपलं बजेट बनवता येईल. पण मला एक कळत नाही की आता डील मिळालाय ना सोलकडीला, मग आपण मेहनत करून काय उपयोग आहे? आदित्य सरांनी सांगितले म्हणून. ते काय ब्रह्मदेव आहेत का? आपल्यासाठी तरी आहे बाबा. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. बॉस लोकांचं काय खरं नाही. अहो म्हणूनच तर ते बॉस आहेत. मी सांगते केंकरे, हे बघा, या कंपनीचं नाव बदललं आदित्य फूड्स आणि लगेच पहिली ऑर्डर गेली आपल्या हातातून. हो, अहो ह्याचा तर मी विचारच केला नव्हता. हो, बरोबर बोलताय तुम्ही. मी बरोबरच बोलते नेहमीच. पण केंकरे, मला सांगा, आदित्य सर असे अचानक नाशिकला का निघून गेले असतील? काय माहिती. अरे राजेश, मीच बोलवलंय तुम्हाला. बसा. हे राजेश, पण तू मी बसायला सांगितलंय, बोलायला नाही. तू आता जर उठला नाहीस ना तिथून तर मी उलटा करेन ना तुला आता इथे. बॉस आहे मी तुमचा. बॉसशी असं बोलतात? राजेश, अरे आदित्य कधी येईल? गप्प बस आता जरा. मीच आदित्य आहे आता, काही दिवसांसाठी. म्हणजे तुम्हीच मला सांगितलं होतं ना की आदित्यची सावली बनून राहा. साधारण त्याची सावली अशीच बसते, अशीच बोलते. वहिनी आपण निघूयात. हा बहुतेक काहीतरी भांग मारून आलाय. आदित्य आला ना तर ह्याच्या सकट आपल्यालाही हाकलेल. चला. असं काहीही होणार नाहीये. आदित्य नाहीये आता 2-3 दिवस इथे. का? कुठे गेलाय तो आणि कधी? आत्ताच गेलाय, थोडा वेळपूर्वी. पण का? 1 मिनिट. हॅलो. हा, काय? ओके, निघतोय मी लगेच. हा,
केंकरे, अष्टपुत्रे, मला कुठल्याही परिस्थितीत रत्नेंचं डील आपल्या कंपनीला मिळालेलं हवंय. त्यासाठी तुम्ही दोघे वाटेल ते करा, मला माहित नाही, पण ते डील आपल्याच कंपनीला मिळायला हवं. राजेश, मी इथे नसताना कंपनीकडे तू लक्ष देशील, ओके? साधारणपणे मला असं वाटतं तो नाशिकला गेला असणार. शिकला असा अचानक काय काम असेल? काय काम असेल ते माहित नाही, पण तिथून आल्यानंतर तो रत्नेंचं डील काहीही करून फायनल करणार एवढं मात्र नक्की. मधुरा, सरप्राईज. का वागतीयस अशी? अगं, कारण तू मला आदित्य समोर वेड ठरवलंस ना. नाही, मी कधी केलं असं? हो ग मधुरा, नको ग भोळेपणाचा आवाणूस. हा, ए, तुला खरा वेडेपणा कसा असतो ते बघायचंय ना. नाही नाही, मला कळलंय सगळं. अगं नाही, आतापर्यंत जे झालं ना ते काहीच नव्हतं. तुला मी आता दाखवते ना खरा वेडेपणा नेमका कसा असतो ते. दाखव. अगं बघ ग, तुझी खूप इच्छा आहे ना. हा, दाखवते ना मी तुला खरा वेडेपणा काय असतो ते. तुला बघायचंय ना खरा वेडेपणा काय असतो ते. हा, युजलेस.